सोमवार ज्योतिर्लिंग श्री नागनाथांच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून गर्दी. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर परिसरामध्ये घुमला हर हर महादेवचा जयघोष. श्रावणी सोमवार व नागपंचमीनिमित्त 12 पैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील श्री नागनाथ प्रभूचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यासह दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणसह हिंगोली, लातूर, परभणी, वाशिम, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, औंढा नागनाथ आदी भागातील भाविकांचा त्यात समावेश होता. बम बम बोले, हर हर महादेव, श्री नागनाथ महाराज की जय च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. अनेक शिवभक्त अनवाणी दाखल झाले होते. दिंड्यांसह कावड घेऊन आलेल्या भाविकांची संख्याही मोठी होती. देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे व शोभा गाडे, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे व सरला डोंगरे, देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ व वर्षा डफळ यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर 2ला महापूजा केली. महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. गर्भगृहात जाऊनच दर्शन घ्यावे लागत असल्याने आणि जाण्या येण्याचा एकच मार्ग असल्याने वेळ लागत होता. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी बंदोबस्त ठेवला होता. पहिला सोमवार असून नागपंचमी असल्या कारणाने आम्ही सहपरिवार गुंतूर येथून देवी दर्शनासाठी आलो. रात्री 2ला आम्ही दर्शनाला लागलो. 1 तासामध्ये आमचं दर्शन होणार आहे. हर हर महादेव. मी राधा बालाजी काळे. आज औंढा नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग असून आज आम्ही नागपंचमी व श्रावण सोमवारच्या निमित्तानं औंढा नागनाथ येथे सहकुटुंब दर्शनासाठी आलेलो आहोत आणि 1 घंट्याच्या आत नागनाथाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी नागनाथाचं ज्योतिर्लिंग 8वं ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी परिवारासह येत असतो. आज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आणि सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे नागपंचमीचा योग. मंदिर हे सर्वांसाठी 2 वाजता खुलं करण्यात आलेले आहे. आम्ही जवळपास 3 तास रांगेत लागलेलो आहोत आणि आमचं आत्ता नेमकंच दर्शन झालेलं आहे. नागनाथ महाराज की जय. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असून दर श्रावण महिन्यामध्ये कधी 4 सोमवार येतात, कधी 5 सोमवार येतात. यावेळेस 4 सोमवार आलेले आहेत. 4 सोमवारसोबत प्रथम सोमवारी नागपंचमीचा योग आलेला आहे. दुग्धशर्करा योग आहे. या दिवशी महादेवाला तांदळाची शिवमूठ वाहतात. श्रावण मासामध्ये शिवमूठ वाहण्याचं प्रत्येक सोमवारचं विशेष महत्त्व आहे. त्या योगे मनुष्य प्राण्याला जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, लक्ष्मी ह्या गोष्टी प्राप्त होतात. यासाठी अष्टोत्तर बिल्वदलपत्र, शिवाही आणि शिवमूठ ही शिवाला अर्पण करतात. या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्त्व म्हणजे हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे. विष्णू आणि शिव यांचं एकात्म रूप आहे. लिंगस्वरूप जे आहे ते महादेवाचं स्थान आहे आणि प्रक्षावळ जे आहे ते पार्वतीचं स्थान आहे. त्या योगे या ठिकाणी तुळशीची मंजुळा 12ही महिने चालते. एरवी आपण वैकुंठ चतुर्दशीला महादेवाला तुळशीची मंजुळा वाहतो आणि विष्णूला बेलाचं पान. पण या ज्योतिर्लिंगाचं विशेष असं हरिहरात्मक असल्यामुळं 12ही महिने तुळशी मंजुळेसह बिल्वपत्र शिवास लोक भावभक्तीने अर्पण करतात व शिव त्यांना अनंत आशीर्वाद देतात. नागनाथ महाराज की जय.